नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज CUPNS अकॅडमीमध्ये आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत आणि दॅट विल बी बेस्ड ऑन वर्क एनर्जी पॉवर चॅप्टर जो आहे त्याच्यावर हा क्वेश्चन बेस्ड आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण रिपीट झालेले क्वेश्चन जे आहेत ते आपण दोन ठिकाणी बघणार आहे. ओके, आता रिपीट झालेले क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात, ते एकाच टाईपचे ते दोन प्रकारचे ते क्वेश्चन्स असतात. ते कसे आहेत ते आपण आता बघूया. ठीक आहे, यामध्ये आपल्याला वर्क डन काढायला विचारलं जातं. आता 10वी पर्यंत तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती असेल. वर्क डनचा फॉर्म्युला काय असायचा? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बस, तेव्हा फक्त व्हॅल्यूज टाकला की उत्तर मिळायचं. पण आता थोडासा वेगळा प्रकार असणार आहे. आता तुम्हाला 10वीच्या बाहेर जाऊन थोडंसं 11वीला मॅथ्स शिकल्यानंतर आता जेव्हा आपण इंटिग्रेशन शिकतो आणि त्यात आपण जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशन शिकतो, जेव्हा तुम्हाला अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट्स लावता येतात, ते इथे वापरायचे. आणि दोन्ही ठिकाणी बघा, MST CET 2020मध्ये हा क्वेश्चन विचारलेले आहेत, दोन वेगळ्या बॅचमध्ये, पण सेम टू सेम प्रकारे तो सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्हाला बऱ्यापैकी गणितामध्ये इंटरेस्ट असेल आणि ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल तर सहज हा क्वेश्चन तुम्ही क्रॅक करू शकता. बरोबर. तर आता बघूया, इथं फक्त आपल्याला व्हॅल्यूज ठेवायचे आहेत आणि ओळखायचं आहे कसं. तुम्हाला एक इक्वेशन दिले जाणार आणि या लिमिट्स दिल्या जाणार. बस, या एकदा ठेवल्या की हा फिजिक्सचा क्वेश्चन संपला. हा फक्त आता गणित झालेला आहे. आता हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सेम तुम्ही इकडे बघा, इथे क्वेश्चनमध्ये या इक्वेशन बदलून दिलं आहे आणि लिमिट्स बदलून दिलेलं आहे. ठीक आहे, सो लेट्स ट्राय क्विकली. आता इथं आपल्याला काढायचं आहे वर्क डन. सो लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. इथे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एक्सच्या टर्म्समध्ये आपल्याला दिले आहे, त्याच्यामुळे आपण ते तसं लिहिणार. लिमिट्स बघा काय दिलेले आहेत, 0 to 2, म्हणजे लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 2. आता इथे एफची व्हॅल्यू जी त्यांनी दिलेली आहे ती लिहायची आणि त्याला एक्सनी मल्टिप्लाय करायचं. DX म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आणि म्हणूनच तुम्हाला हे एक्स याच्यात टाकून दिलेलं आहे. ओके, सो लेट अस मूव ऑन. 0 to 2, एफ म्हणजे काय? 10 प्लस 0.5x इंटू DX. ओके, आलं आता सेपरेट करायचं आणि आता सॉल्व्ह करायचं. तर हे काय मिळणार? वर्क डन इज इक्वल टू, हा 10 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येणार. आता आपल्याला फक्त राहिलं इंटिग्रेशनच्या 0 to 2 DX प्लस 0.5 इंटिग्रेशनच्या बाहेर, कारण तो कॉन्स्टंट आहे, 0 to 2 x dx. ओके, आता तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशनचे काही रूल्स. इंटिग्रेशन DX इज x. सो इथे राहील फक्त 10 इंटू x आणि लिमिट्स अशा लावतात इथं 2 अप्पर लिमिट आणि 0 लोअर लिमिट, प्लस इथे 0.5ला मी सोपं होण्यासाठी लिहितो आहे 1/2 इंटू एक्सची पॉवर इथं 1 आहे, त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला काय आहे? DDX ऑफ x टू द पॉवर n इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर nचा जो फॉर्म्युला इथे लावायचा आहे, x टू द पॉवर n+1 अपॉन n+1. इथं काही नाही म्हणून आपण 1 घेतलेला, त्याच्यामुळे हे येणार x² अपॉन 2, परत लिमिट 0 आणि 2 अप्पर लिमिट. बस झालं, हिला सॉल्व्ह करा. आता 10 इंटू इथं एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट पहिले आणि लोअर लिमिट इथून सबट्रॅक्ट करत असतात, प्लस हे 2 बाहेर घेतले, तिथे 2 2 जा 4, 1/4. आता इथं एक्सची व्हॅल्यू पहिले ठेवायची 2² मायनस 0. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे किती येईल? 10 2 जा 20 प्लस 1/4 इंटू बेदुने 4, 4 4 कॅन्सल, म्हणजे इथे राहिला 1, म्हणजे हाऊ मच इज दिस? इट इज 21 जूल. आता 21 जूल कुठं आहे का ऑप्शन? तर तुम्ही जर नीट बघितलं तर C ऑप्शन आहे. अशा प्रकारे हा सॉल्व्ह झाला. सेम टू सेम हा दुसरा क्वेश्चन आहे जो त्याच वर्षी दुसऱ्या बॅचमध्ये विचारलेला. बघा आता इथे काय लिहिणार? इंटिग्रेशन. आता इथे आपल्याला परत वर्क डन काढायचं आहे, तर सेम टू सेम इंटिग्रेशन 0 to 3 येणार. आता इथं परत F इंटू DX. ओके, आता एफची जी काही तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे ते इथं सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला. व्हॉट इज एफ दिलेला आहे आपल्याला, हे बघा आधी ब्रॅकेटमध्ये लिहिणार 2x² मायनस x प्लस 4 इंटू DX. ओके, आता याला एक्सपांड करायचं. एक्सपांड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार? कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितात, 0 to 3x² इंटू DX प्रत्येकाला मल्टिप्लाय करणार, मायनस x, ते इंटिग्रेशन 0 to 3x dx प्लस परत कॉन्स्टंट आहे इथे 4, हा फक्त बाहेर येईल 0 to 3 आणि इथे फक्त DX येणार. परत इंटिग्रेशनचे तोच रूल वापरायचा जो पॉवरचा असतो की इंटिग्रेशन x टू द पॉवर n dx इज इक्वल टू x टू द पॉवर n+1 अपॉन n+1. मग तो जर इथे वापरला आपण तर इथं बघा, म्हणून देअरफॉर W इज इक्वल टू वर्क डन काय? 2 इंटू, आता इथं एक्सची पॉवर 2 आहे त्याच्यामुळे n2 आहे, त्याच्यामध्ये एक ॲड करायचा आणि तेवढ्याच नाही त्याला डिव्हाइड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथं मिळणार x³ अपॉन 3 बरोबर. आणि याची लो लिमिट 0 अप्पर लिमिट 3 मायनस इथं एक्सची पॉवर 1 आहे त्याच्यामुळे इथे येणार x²
डिवायडेड बाय तेच नंबर 2 आणि परत लिमिट्स 0 to 3 आणि प्लस 4 इथं येणार इंटिग्रेशन dx इज x ओनली आणि हा येणार 0 to 3. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तत्पूर्वी 2/3 हे बाजूला घ्या कारण हा 3 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊ शकतो आपण. आता इथे x ची व्हॅल्यू पहिले 3 लिहायची. 3चा क्यूब मायनस 0 कारण 0चा क्यूब 0च येणार. इथं -1/2 इथं x ची व्हॅल्यू पहिले 3 ठेवायची, तर हा येणार 3चा स्क्वेअर प्लस इथं 4 इंटू आणि इथे 0 आहे त्याच्यामुळे मी लिहिला नाही. आय होप यू विल अंडरस्टँड. आणि इथं x ची व्हॅल्यू 3 येणार फक्त आणि परत 0 लिहित नाही मी. ओके, आता बघा नीट 2/3 इंटू 3 त्रिक 9 9 त्रिक 27 याच्यापैकी एका 3नी त्याला डिवाइड केलं तर 9 येतात बरोबर. इथे मी सध्या लिहितोय 27च 1/2 इंटू 3 त्रिक 9 प्लस 4 त्रिक 12. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे किती येईल 3 9 27 कॅन्सल केलं तर 9 दुने 18 आणि इथे प्लस 12 आणि -9/2 किती होतात 4.5. मग आता ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हाऊ मच इज दिस 18 2 20 10 30 म्हणजे 30 - 4.5. आता 30 - 4.5 किती येणार 25.5 जूल. ओके, कारण वर्क डन काढतोय आपण. मग आता 25.5 जूल कुठे आहे बघा, उत्तर दिसतंय का तुम्हाला. येस, डी ऑप्शनमध्ये उत्तर आहे. अशा प्रकारे हे दोन्ही क्वेश्चन्स होते आणि जे झाले विचारले गेले तेच आपण इथं प्रॅक्टिसला घेतलेत. होपफुली तुम्हाला आयडिया कळली असेल. काय नाही, इथे फक्त गणित तुम्हाला वापरायचं आहे आणि ते जर फॉर्म्युले तुमचे क्लिअर असतील तर ह्याला ज्याला आपण सहज चुटकीसरशी सॉल्व करणं म्हणतो अशा प्रकारे ते तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, थँक्यू व्हेरी मच, बेस्ट ऑफ लक.